तर शेतकरी मित्रांनो, सध्या आपण आहे बॉलसुंदरीच्या प्लॉटवरती, म्हणजेच बोरामधला हा वाण आहे. खूप महाराष्ट्रात चर्चेत आहे, कारण ऍपलपेक्षा बॉलसुंदरीला म्हणजे बॉलसुंदरी वाणाची बोर आहे त्याला मार्केटमध्ये खूप मागणी आहे. तर या सध्याला आपण ज्या प्लॉटवरती आहे ते 2 एकरामध्ये प्लॉट आहे आणि या शेतकऱ्याने लागवड केली होती जुलै 2025 मध्ये त्यांनी लागवड केली होती. आता हे झाडाची सेटिंग बघा तुम्ही कशा प्रकारे झालेले आहे, म्हणजे अगदी शेंड्यापर्यंत सुद्धा ह्या बोराची सेटिंग झालेली आहे. अगदी उन्हाळ्यामध्ये बरेच शेतकरी म्हणजे आता सध्या एप्रिल महिना चालू आहे, खरं तर बोराचा सीझन संपतोय कधी जानेवारी फेब्रुवारी मध्येच. बरेच शेतकरी छाटणी करतात बोरीच्या बागाची, पण या शेतकऱ्याने त्या टायमिंगला बाग धरलेली आहे आता सध्याला, आणि 2 महिन्यामध्ये हे सध्याला हे माल जो आहे तो हार्वेस्टिंगला येणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो प्लॉट आहे इंदापूर तालुक्यातील अकोले या गावामध्ये आहे, म्हणजेच बिगवन आणि अकोले हे गाव जवळच आहे. एका प्रगतशील शेतकऱ्याला आपण भेट देण्यासाठी आलेलो आहे. तर या शेतकऱ्याने पहिल्यांदाच प्रयोग केलेला आहे, म्हणजे पहिल्यांदाच बॉलसुंदरी या वाणाची लागवड केलेली आहे. तर त्यांचा अनुभव कसा आहे तेच बघण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर एकंदरीत यांचं नियोजन कसं आहे, रोपं कुठून खरेदी केलेली आहे, त्यांना मार्गदर्शन कशा प्रकारे लाभलेलं आहे, याबद्दल सविस्तर माहिती आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप महत्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला बॉलसुंदरीची वगैरे लागवड करायची असेल, मिस इंडिया असेल, ऍपल असेल, तुम्हाला रोपही खरेदी करायची असतील तर व्हिडिओमध्ये नंबर दिले त्यावर तुम्ही संपर्क करून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. तुम्हाला त्या ठिकाणी रोपं सुद्धा भेटतील. सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे शेतकऱ्याच्या युट्यूब चॅनलवर. तुमचा परिचय करून द्या. मी अभिजित किसन गोरे, राहणार अकोले /बिगवन. ओके. तर आता सध्याला किती क्षेत्र आहे तुमचं आणि किती क्षेत्रामध्ये आता किती झाडं लावलेली आहेत? टोटल क्षेत्र 7 एकर. त्या 7 एकरापैकी 2 एकर मध्ये बॉलसुंदरी या झाडाची आपण लागवड केलेली आहे. बरं, हाच का वाण निवडला तुम्ही? दुसरं वाण होतं तरी पण हाच का वाण निवडला? बॉलसुंदरी तर त्याचं असं वैशिष्ट्य झालं की आमचे मित्र आहेत शिवाजी घाडगे म्हणून, पंढरी फार्म, शिरवावी, पंढरपूर तालुक्यामध्ये येतं. तर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा बॉलसुंदरी आता मार्केटमध्ये नवीन व्हरायटी आलेली आहे, तर आपण ती व्हरायटी लावूया म्हणल्यानंतर आम्ही बी नवीनच शेतकरी होतो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडनं रोपं आणली. आज रोपाचे माझ्या मते 10 महिने झाले असतील रोपाला. एक छोटीशी छाटणी केलेली होती आपण. त्याच्यानंतर हा बहार लागला. त्याला वेळोवेळी आमचे बंधू त्यांनी खत पाणी, मार्ग, औषध त्याच्या योग्य वेळी फवारणी केल्या आणि कमी खर्च, म्हणजे पाहण्यात गेलं तर या झाडाला किंवा ह्या बॉलसुंदरीला 0 मिनिट जास्त कमी खर्चामध्ये आलेलं. ओके. तर एकंदरीत लागवड कधी केली होती मला तुम्ही? लागवड आपण 1 जुलैला केली. 1 जुलैला लागवड केली होती. बरं, आता लागवड 1 जुलैला केली होती, तेव्हापासून काय पहिलंच पीक आहे का हे आता सध्याचं? नाही, लागवड केल्यानंतर मी हायू कांदा घेतला होता, त्याचं बऱ्यापैकी पैसे झाले आंतरपीक म्हणून. नंतर ही हायू कांदा काढल्यानंतर ह्याला मी शेणखत आणि बेसल डोस बागाला भरला आणि मिरचीची लागण केली. बरं, मी ह्या प्लॉट मध्ये ह्याच्या आधी कुठलं पीक होतं? ह्याच्या आधी कांद्याचं पीक घेतलेलं मी. कांद्याचं पीक त्यावेळेस रोपं होते का लावलेली होते त्यावेळेस? बरं, नाही, मला हे विचारायचं होतं की ही बोरीची झाडं लावायची आधी या शेतामध्ये कुठलं पीक होतं? काहीच नव्हतं. पडीक्षेत्र होतं. मग त्यात तुम्ही पहिल्यांदा मशागत करून त्या ठिकाणी तुम्ही लागवड केली आणि कांदा पेरला. बरं, आता लागवडीत करताना कसं अंतर ठेवलेलं आहे? रोपातील अंतर किती आहे? ओळीतील अंतर किती ठेवलेलं आहे? आता ओळीतलं अंतर आम्ही काय झालं ऍक्च्युली 12 फूट ठेवले. 16 ठेवाय ते 12 ठेवले आणि लांबी 16 फूट केलेली आहे. म्हणजे थोडंसं गणलंय म्हणायचं कुठेतरी. इनलाईन काढली, सबलाईन काढल्यामुळे मला 12च्या ऐवजी 14 करता आले नाही. बरोबर, मी 12 सबलाईन काढली आणि नंतर ते झाल्यानंतर मी 12-16 केलं मग अंतर. बरं, म्हणजे अंतर वाढवलं आपण. बरं, म्हणजे ओळीतील अंतर थोडंसं कमी झालेलं दिसतंय आणि रोपातील अंतर वाढलेलं. ऍक्च्युली आम्हाला सरांनी सांगितलं 12-16, पण आम्ही कन्फ्युजन झालो की 12 लांबी पाहिजे, ती रुंदी 16 पाहिजे, ते आम्ही 16-12 उलट झालं. ओके. तर आता किती झाड आहेत सध्याला आता इथं? 360 झाड आहेत. 360 झाड आहेत. त्यातले आता किती झाडं धरलेली आहेत तुम्ही? सगळे धरलेत का फक्त एवढं? आता आम्ही काय केलं, एका प्लॉट मध्ये मिरची असल्यामुळं ह्या बागाला भरपूर मोहर आणि फळ लागलेलं आहे. तर ही झाडं आहेत, 165 झाड आहे टोटली आता चालूला ह्या प्लॉट मध्ये. आणि जी दुसरी आहे ती आता ते आपण कटिंग करून धरणार आहे. बरोबर. आता हे सध्याला आता ह्याचं पीक तुम्ही घेणार आहे म्हणायचं? बरोबर. मग लागवड करताना ह्याचं बेडवरती तुम्ही रोपं लावली होती, कसं प्रकारे हे जी मशागत तुम्ही रोपांची लागवड? आम्ही सरळ कांद्याला सारे सोडले आणि सरळ स्ट्रेट लाईन काढून त्याच्यावरती रोप आहे अशी जमिनीवर लावली. जमिनीवर. बरं, मग आणि नंतर आपण ते ज्यावेळेस कांदा निघाला ना त्यावेळेस शेणखत भरून, खत भरून, बेसल डोस भरून आपण बांधणी केली. बरं, नंतर बांधणी केली तुम्ही रोपं लावल्यानंतर? बरोबर. मग आता ही चालूच्या सीझन मध्ये धरलंय आता, म्हणजे ह्याचं मार्केटिंग वगैरे कसं करणार काय आता?
ह्याचं वैशिष्ट्य काय आहे की आता आपल्याला भिगवण बाजारपेठ आहे जवळच, अगदी 13 किलोमीटर वरती, आणि बारामती बाजारपेठ 16 किलोमीटर वरती. तर हा माल धरलाय सरांनी सांगितलं, स्वतः येऊन एकदा मार्गदर्शन केलं की ही बाग धरा, आणि त्यामुळे आपण ती बाग धरल्यामुळे त्याचं मार्केटिंगला मला काही अगदी 16 आणि 14 किलोमीटर म्हणजे फार मोठं अंतर नसल्यामुळे मार्केटिंग जवळ आहे. एकदम जवळ आहे. आता ह्याचा आंतरपीक काय घेतलेलं आहे तुम्ही आता चालूला? मिरची घेतलेली आपण. मिरच्या. मग आता ही ते चालतंय का तसं? कारण ह्याला ऍक्च्युली ह्याचं ज्यावेळेस बाहेर आपल्याला ह्याची अडचण येईल त्यावेळेस आपण मिरची ड्रॉप करणार आहे. बरोबर. आता सध्याला तुमची जी झाडांची स्टेज आहे, सध्याला आता झाडा शेंड्यापर्यंत अक्षरशः सेटिंग झालेलं, माल लागलेला आहे. मग साधारण किती अवरेज निघेल झाडाला, किती लागलेलं काय बघितलं का तुम्ही आता किती माल? ऍक्च्युली विषय असं होते सरांच्या म्हणण्यानुसार, आणि आता आम्ही तर पहिल्यांदाच आहे, पण सरांच्या म्हणण्यानुसार 40 ते 50 किलो माल आहे झाडाला निघेल. 40 ते 50 सुरुवातीला पहिलेच वर्ष म्हणजे लागवड केल्यापासून तुम्ही ह्याची छाटणी वगैरे केली होती का? छोटीशी एक छोटी छटणी केली ती, एकदम शेंडा मारला होता. बरं. बस त्याच्यानंतर काही केलेलं नाही. ती कधी केली होती तुम्ही रोपं लावल्यापासून? रोपं लावल्यानंतर एक 3 ते 4 महिन्यानंतर केली ती. 3-4 महिन्यानंतर. मग हे आता म्हणजे पहिलंच पीक आहे म्हणायचं तुमचं? पहिलंच पीक. ओके. तर ह्याला मग काय ड्रिपद्वारे वगैरे कुठली औषधं वगैरे कुठलं काय कसं सोडता का? ड्रिपद्वारे आपण आता 12 फक्त सोडलेलं आहे. 19 आधी सोडलं झाडाच्या वाढीसाठी. आता जी काय आहे आपण धरता आता 12 किंवा 13 सोडणार आहे. बरोबर. म्हणजे आता ती माल जैविक खतांवरती आमचं जास्त बरं आहे. ऍक्च्युली जैविक खतांमुळे काय होतं की बाबा थोडस त्याच्यावर येणारी मधमाशी असो हे असो त्याला तो फरक पडतोय. आता चालूला मधमाशी हे असेल खूप गरजेचं असते यामध्ये. तर आता मधमाशीसाठी काय उपाययोजना वगैरे केल्या दिसते आता छानपैकी माशा? विषय असा आहे की माझं दर 8-10 दिवसाला मिरचीला टाकांडीची फवारणी असते. मग ते टाकांडी फवारत असताना मी मिरची बरोबर बोरीला बी फवारतो. बरोबर. त्यामुळं मधमाशा वगैरे तर आहेत आता चालूला. आता सध्या ह्याच्यावर फवारणी वगैरे कुठल्या प्रकारची आहे का चालू? आता कीटकनाशक बुरशीनाशक चालू आहे. किती दिवसाला फवारणी करतात? 10 दिवसाला 15 दिवसाला फवारणी असते. बरोबर. तर एक महत्वाचा माझा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस तुम्ही बॉल सुंदरीची निवड केली तर हाच वाण का निवडला आणि कुठून तुम्हाला रोप भेटली, काय कसं माहिती मिळाली? तसं एक असं झालं की सर, मी युट्यूब चॅनलला पाहत असताना पंढरी फार्म म्हणून शिवाजी घाडगेंचं सांगोल्यामध्ये शिरवावीत, तर तिथं ते पाहिले व्हिडिओ बरेच पाहिले. शेती नवीन घेतलेली होती आणि काहीतरी करायचं किंवा लावायचंय. त्या टायमाला ह्या बॉल सुंदरी झाडांचं सरांचं मार्गदर्शन त्या चॅनलवरती पाहत की अगदी ते फार वेळा पाहण्यात आलं. त्याला म्हणलं आपण जाऊया एक वेळेस. मग आम्ही बंधू मुलगा आम्ही गेलो, शिरबावीला गेलो, त्यांच्या बागेत फिरलो, त्यांचं बोलणं झालं. त्यांनी त्या टायमाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं. तिथनं मग आम्ही रोपांची बुकिंग केली, रोपं आली, रोपं लावली. आणि बऱ्यापैकी माझ्या मते 360 झाडांपैकी एक झाड देखील आपलं फेल गेलं नाही. प्रॉपर 360ला 360च्या 60 झाडं आपली आली. आणि अशा पद्धतीने आली की त्या झाडांचं पाहण्यासाठी आज मी तिला आता ह्या भागामध्ये बोरीचं प्रमाण किंवा बागाचं प्रमाण थोडं कमी, पण बऱ्यापैकी लोकांचं येणं जाणं आहे की येतात, कुठनं झाडं आणली व रोप तुम्ही मार्गदर्शन. आता आम्ही मार्गदर्शन सरांचं घेतोय, मी त्या गाडगे साहेबांचं घेतोय. त्यामुळे आम्ही काय केलेलं फक्त एकच सांगतो की आम्हाला रोपं चांगली लागली. रोपं बेस्ट आहेत मला. रोपांच्या बाबतीत भेळ मिसळ वगैरे काय नाही. 360 झाडांपैकी 360 झाडं आले चांगले आहेत. म्हणजे एकही त्यात मर नाही किंवा नुकसान नाही. बऱ्याच वेळा काय होतं की बॉल सुंदरी या नावाखाली काय होतं मिक्स झाडं शेतकऱ्यांना दिली जातात. तसं काय अनुभवाला आलाय का तुम्हाला यामध्ये? नाही. म्हणजे सगळे बॉल सुंदरीच आहे म्हणायचं? पूर्ण बॉल सुंदरीच आहे. कारण कसं आहे, रोप लहान असल्यावर लक्षात येत नाही पहिल्यांदा की बॉल सुंदरी आहे का मिस इंडिया आहे का ऍपल आहे, कारण सगळे झाड एकसारखेच वाटतात. सरासरी तसं पाहायला गेलं तर जसं झाड बाळ सतत होतं लहान, त्या टायमाला आम्ही 1 किलोभर बोर याची ते रंग आलेले खाल्ले. जो ओरिजिनल रंग येतो बॉल सुंदरीला ती बोर सुद्धा काय ह्याची खाल्ली. लहान असताना किलो 2 निघले म्हणजे ते कुठे कुठे ठेवलेले आम्ही अपेक्षेने की बरोबर काय येते, पण एकदम गोड आहेत ते, चवीला चांगले लागतात. गोड आहे, आकार मोठा आहे, कलर चांगला आहे त्याचा. हे मार्केटमध्ये आता सध्याला बॉल सुंदरी ह्याची मागणी आता चालू आहे. ऍपल पेक्षा बॉल सुंदरी मार्केट जास्त आहे सध्याला, मागणी पण जास्त आहे. त्याचे कलर 2 ऍपल सारखा कलर येतात, 2 भागात कलर येतो, वरती ऑरेंज खाली लाल पिवळा थोडा मिक्स राहतो, त्याच्यामुळे त्याला मागणी आहे. आणि त्यांनी मार्गदर्शन वगैरे काय होतं माहिती आहे, बरेच नर्सरीतून रोपं खरेदी करतात, एकदा दिली की परत ते कॉन्टॅक्ट फोन न उचलणं ह्या गोष्टी बऱ्याच होतात. शिवाजी सरांचं वैशिष्ट्य एक आहे की तुम्ही रात्री 10 वाजता फोन करा, तुम्हाला उद्याच्याला काय औषध मारायचे त्याच्याविषयी मार्गदर्शन मिळतं. आणि आतापर्यंत 10 महिन्यामध्ये
आमचा त्रास त्यांना आहे की बरोबर. नवीन असल्यामुळं. हा, नेक्स्ट इयर जेव्हा झालं त्या टायमाला थोडासा त्यांचा त्रास आमचा कमी होईल. बरं. म्हणजे आता मार्गदर्शन प्रॉपर ट्रीटमेंट त्यांची आहे. पुरेपूर आता सध्याला चालवलं माहिती तर तुम्हाला मिळालेलं म्हणायचं. 100% मार्गदर्शन पण चांगलं भेटलं. मार्गदर्शन चांगलं. पाण्याचं नियोजन कसं आहे सध्याला आता? सध्या आपण या पाण्याला ना ड्रिपनी पाणी देतोय. बर. पण आता सरांनी पंढरी फार्म नर्सरी जे आहे ते हम्म. सरांनी आपल्याला सांगितल्यापासून आता आपण काय करतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता पाणी पाटाने देणार आहे. 10 दिवसाला पाटाने पाणी म्हणून सोडणार आहे. बरोबर बरोबर. म्हणजे आता सध्याला टेम्परेचर जास्त आहे त्यामुळे तेवढं पाणी पुरेशी जात नसेल ड्रिपद्वारे, हा, त्यामुळे ते झाडांची आपल्याला वाढली, त्याला मोठी माहिती झाली नव्हते. हम्म. त्यांनी सांगितल्यानंतर आपण आता ते पाटाने 10 दिवसाला पाणी सोडणार आहे. प्रत्येक 10 दिवसाला. ओके. मग ड्रिप तर चालूच आहे तुमचं, चालू- इनलाईन ड्रिप चालू- दिसतंय. आणि सोबतच त्यातून जेवढं पाणी पाहिजे तेवढं पुरत नसल्यामुळे पाटाने पाणी मधून सोडावं आपल्याला लागतं. पाणी मुबलक असल्यामुळे आपण पाटाने पाणी द्यायचं, त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. बरोबर. म्हणजे इथं पाण्याची काही अडचण नाही अडचण म्हणा नाही. तुमची. आता कारण बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे लोकांच्या बागा किंवा जी फळबागा असतात ती धरत नाहीत शक्यतो. हा. पण आता सध्याला तुमच्याकडे आहे पाणी उपलब्ध, त्यामुळे तुम्ही आता ते धाडस केलेलं आहे. बघूया आता काय होतंय. त्याला पण हा संगम आहे. आमच्याकडे पाणी, झाडं चांगली आल्यात, मार्गदर्शन चांगलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की आता हिडिरिंग माल धरण्याची केली. आणि ते यशस्वी होईल. कारण पहिल्यांदा जर एखादा शेतकरी करत असेल, शेतकरी या बाग वगैरे करत असेल तर मार्गदर्शन खूप महत्वाचं असतं यामध्ये. प्रथम मार्गदर्शनाची गरज आहे. तर तुम्हाला पंढरी फार्म वाल्यांनी म्हणजे ज्यांचे तुम्ही रोपं खरेदी केली त्यांनी व्यवस्थितपणे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे म्हणा. त्यामुळे पहिल्यापासून त्यांचं मार्गदर्शन चांगलं आहे आम्हाला. शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही, रोपं कशी भेटले तुम्हाला, आणि सरांनी त्यांचं मार्गदर्शन तर तुम्ही सांगितलेलंच आहे, हा. पण इतर शेतकऱ्यांना काय सांगाल तुम्ही? इतर शेतकऱ्यांनी ज्यांनी बोरीची लागण करायची किंवा लागवड करायची त्यांनी सांगोल्यामध्ये शिरबावी गाव आहे, हम्म. तिथे जावं, पंढरी फार्म मधनं बोर रोपं घ्यावी आणि त्याची लागण करावी. त्यांचं रोपे खरेदीनंतर नव्हे, हम्म. माल हार्वेस्टिंगला येईपर्यंत मार्गदर्शन तर त्यांचं आहेच. त्याच्यामुळे निश्चितच लोकांनी तिथे जाऊन रोपे घ्यावी. धन्यवाद. तुम्ही तुमचा एवढा मौल्यवान वेळ आणि माहितीबद्दल खूप खूप आभार आहे. तर शेतकरी मित्रांनो, माझे जर काही प्रश्न राहिले असतील व्हिडिओमध्ये तर कमेंटद्वारे मला नक्की कळवा. तर आजचा जो हा व्हिडिओ होता तो नवीन शेतकऱ्याचा अनुभव आहे. म्हणजे या शेतकऱ्याने पहिल्यांदाच बॉलसुंदरी या वाहनाची लागवड केलेली आहे आणि आता सध्याला एप्रिल महिना चालू, या महिन्यामध्ये या शेतकऱ्याने धाडस केलेलं आहे. सेटिंग पूर्णपणे चांगल्या पद्धतीने अगदी व्यवस्थितपणे झालेले आहे. एकदम 2 महिन्यामध्ये या हार्वेस्टिंगला येत आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत त्यांना माल अतिशय चांगल्या प्रकारे ह्यांना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, भेटूया पुन्हा एकदा नवीन माहिती, नवीन व्हिडिओ घेऊन. आणि तुम्हालाही रोपं खरेदी करायची असतील तर व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे. पंढरी फार्म, शिरबावी, तालुका सांगोला, इथे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची उच्च दर्जाची रोपं तुम्हाला मिळतील. बॉलसुंदरी असेल, मिस इंडिया असेल किंवा ऍपल बोर असेल, किरूची रोपं तुम्हाला खरेदी करायची असतील तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या क्वालिटीची रोपं आणि खात्रीशीर भेटतील. व्हिडिओमध्ये नंबर दिलेला त्यावर कॉल करा, तुम्हाला माहिती मिळून जाईल. धन्यवाद.